नमस्कार. चला आज एका प्राचीन बौद्ध जातक कथेतून पाहूया की लोभ आणि हव्यास माणसाला कुठे नेऊ शकतो आणि त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात. ही गोष्ट आहे लोभाच्या एका धारदार चाकाची. ह्या कथेची सगळी सूत्र एका गूढ आणि तितक्याच अशुभ वाक्यात दडलेली आहेत. हे वाक्य आपल्याला थेट कथेच्या गाभ्यापर्यंत घेऊन जातं. ते वाक्य असं आहे: खूप पूर्वी जेव्हा आज्ञाभंग करून शहाण्या माणसांचा ऐकण्यास नकार दिलास, तेव्हा तुला एक धारदार चाक देण्यात आलं. तर आपली ही गोष्ट सुरू होते बनारसमध्ये. तिथे एक श्रीमंत व्यापारी कुटुंब राहत होतं आणि या कुटुंबात होता त्यांचा मुलगा मित्ताविंदक. आता गंमत बघा, ह्या घरात एक खूप मोठा विरोधाभास होता. म्हणजे एका बाजूला त्याचे आईवडील अत्यंत धार्मिक, सदाचारी मार्गावर चालणारे, आणि दुसऱ्या बाजूला होता हा मित्ताविंदक, पूर्णपणे त्यांच्या विरुद्ध, एकदम दुष्ट आणि नास्तिक. आणि असंही नाही की हे कुटुंब काही गरीब होतं, अजिबात नाही. त्यांच्याकडे तब्बल 80 कोटींची संपत्ती होती. म्हणजे यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: मित्ताविंदकाची जी काही दुष्टता होती ती गरजेतून नाही तर त्याच्या रक्तातच, त्याच्या स्वभावातच भिनलेली होती. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईनं त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले बिचारीने. पण त्याचा लोभ काही कमी झाला नाही. उलट तो अधिकाधिक चुकीच्या आणि गडद मार्गावर चालतच राहिला. त्याची आई त्याला कळकळीनं समजावून सांगायची, बाळा, हा मनुष्य जन्म खूप भाग्याने मिळतो. दान धर्म कर, चांगले गुण अंगी बाणव, पवित्र दिवसांचं पालन कर, धर्माच्या गोष्टी ऐक. पण त्याला या कशातच रस नव्हता. त्याला फक्त पैसा आणि भौतिक सुख हवं होतं. त्यानं आईची विनंती साफ धुडकावून लावली. आणि त्याचा हा आज्ञाभंग काही इथेच थांबला नाही, तो वाढतच गेला. सुरुवातीला त्यानं फक्त 1000 मोहरांसाठी प्रवचन ऐकल्याचं नाटक केलं. मग तो जेवणासाठी सुद्धा आईकडून पैसे मागू लागला. पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा त्यानं समुद्रावर जायचं ठरवलं आणि त्याला अडवणाऱ्या आपल्याच आईला त्यानं धक्का दिला, तिला मारहाण केली. विचार करा, आईवर हात उचलण्यासारखं हे भयंकर पाप करून मित्ताविंदक समुद्राच्या प्रवासाला निघाला खरा, पण कर्माचा हिशोब लगेचच सुरू झाला. त्याचे परिणाम जवळजवळ तात्काळ दिसू लागले. त्याच्या नुसत्या असण्यानंच त्या जहाजाला जणू काही शाप लागला होता. प्रवासाच्या 7व्या दिवशी जहाज समुद्राच्या मधोमध अचानक थांबलं. जागचं हल्लेनं. मग जेव्हा सगळ्यांना कळलं की ह्या सगळ्याचं कारण हा मित्ताविंदकच आहे, तेव्हा बाकीच्या खलाशांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला एका तराफ्यावर बसवून समुद्रात ढकलून दिलं. एका अर्थी पुढे काय होणारे याची ही एक लहानशी झलकच होती. समुद्रात एकटा वाहत असताना तो एका अद्भुत बेटावर पोहोचतो. तिथे काय होतं तर एक स्फटिकाचा महाल आणि त्यात 4 सुंदर अप्सरा. त्याला क्षणभर स्वर्गातच आल्यासारखं वाटलं. पण इतकं सुख त्याच्यासाठी पुरणारं होतं का? अजिबात नाही. त्याची लालसा, त्याची भूक त्याला शांत बसू देईना. तो पुढे निघाला आणि त्याला एक चांदीचा महाल दिसला. आणि तिथे होत्या तब्बल 8 अप्सरा, आधीपेक्षा दुप्पट सुख. पण त्याचा प्रवास इथेही थांबला नाही. तो आणखी पुढे गेला आणि त्याला रत्नांनी जडलेला एक महाल दिसला, जिथे 16 अप्सरा होत्या. म्हणजे बघा, प्रत्येक पावलावर सुख वाढत होतं, पण त्याच सोबत त्याची हवससुद्धा वाढत होती. आणि मग शेवटी त्याला दिसला एक सोन्याचा महाल आणि तिथे होत्या 32 अप्सरा. प्रत्येक थांबा जणू काही आधीपेक्षा मोठं बक्षीस होतं आणि हे प्रत्येक बक्षीस त्याच्या अतृप्त इच्छांच्या आगीत तेल ओतण्याचं काम करत होतं. आता त्याला वाटलं की त्याचा हा प्रवास त्याला त्याच्या सगळ्यात मोठ्या अंतिम बक्षिसाकडे घेऊन चाललाय. कारण दूरवर त्याला एक भव्य सुंदर शहर दिसू लागलं. त्याला वाटलं, इथेच माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. त्याच्या डोळ्यांवर लोभाची पट्टी बांधली होती ना, त्यामुळे त्याला तेच दिसत होतं जे त्याला बघायचं होतं. एक सुंदर वैभवशाली शहर. पण खरं वास्तव काहीतरी भलतंच होतं. तो ज्याला स्वर्ग समजत होता तो खरं तर उसदा नरक होता. जिथे त्याला कमळाचं फूल दिसलं होतं तिथे होतं एक धारदार चाक. जो चंदनाचा सुगंध येत होता ते होते रक्ताचे थेंब. आणि जे मधुर संगीत ऐकू येत होतं तो होता वेदनेचा आक्रोश. तिथे यातना भोगत असलेल्या एका माणसाने त्याला खरं काय ते सांगितलं. तो म्हणाला, अरे, हे कमळ नाही, हे तर धारदार चाक आहे. पण मित्ताविंदकाच्या डोक्यात काय विचार आला की हा माणूस स्वार्थी आहे. त्याला हे सुंदर कमळ मला द्यायचं नाहीये. आणि तो हट्टानं ते कमळ स्वतःसाठी मागू लागला.
त्या माणसाची शिक्षेची वेळ आता संपली होती, त्याची कर्म संपली होती. त्यानं मोठ्या आनंदानं ते धारदार चाक उचललं आणि मिथ्याविंदकाच्या डोक्यावर ठेवून दिलं. आणि त्याच क्षणी सगळा भ्रम दूर झाला आणि मिथ्याविंदकाला त्याच्या कर्माचं ते चिरडून टाकणारं असह्य ओझं पहिल्यांदा जाणवलं. आणि बरोबर त्याच क्षणी तिथे एक दैवी शक्ती म्हणजे बोधिसत्व प्रकट झाले. त्यांनी मिथ्याविंदकाला स्पष्ट करून सांगितलं की हे भयंकर नशीब त्याच्या वाट्याला का आणि कशामुळे आलं. बोधिसत्वांनी सगळा हिशोब त्याच्यासमोर मांडला. ते म्हणाले, तू शहाण्या माणसांचा सल्ला धुडकावून लावलास. तू 4, 8, 16 आणि मग 32 अप्सरांच्या सुखाच्या भ्रमामागे धावत राहिलास. हे चाक तुझ्या त्याच लालसेचा फळ आहे. ज्यांनी संपत्तीचा त्याग केला नाही त्यांना हे चाक सहन करावंच लागतं. म्हणजे त्याची प्रत्येक स्वार्थी कृती ह्या शिक्षेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल होतं. ही कथा इच्छेचा महामार्ग नावाचे खूप प्रभावी रूपक वापरते. हा मार्ग म्हणजे काय? तो लोभ आणि स्वार्थाचा तो प्रशस्त रस्ता, जो दिसायला खूप आकर्षक वाटतो, पण ज्याचं शेवटचं टोक हे फक्त आणि फक्त दुःखातच आहे. आणि मिथ्याविंदकाने नेमका हाच महामार्ग निवडला होता. आणि मग बोधिसत्वांनी अंतिम आणि थरकाप उडवणारा निर्णय सुनावला. हे चाक फिरत राहील आणि फिरतच राहील. तुला वाचवायला कोणीही येणार नाही. तुझ्या मृत्यूपर्यंत हे तुझ्या डोक्यावर असंच राहील. ऐक मिथ्याविंदका, ही प्राचीन कथा फक्त एका पौराणिक नरकाची गोष्ट नाहीये. हे एक खूप खोल रूपक आहे. आणि हे ऐकल्यावर मनात प्रश्न येतोच की आपल्या आयुष्यात अशी कोणती कर्म आहेत, कोणत्या सवयी आहेत, कोणता लोभ आहे जो नकळतपणे आपल्यासाठी अशीच धारदार चाकं तयार करतोय. आपल्या आजच्या निवडी भविष्यात कोणते परिणाम घेऊन येतील हा विचार करायला लावणारी ही कथा आहे.